पहिली विकेट महत्वाची मिळाली आहे अनुभोईर यांना आणि विकेटचं पतन आता उदय शिर्के मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. बारके आणि उदय हे दोन खेळाडू आता पाहायला मिळत आहेत. आता चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. क्रिकेट म्हटलं तर गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आम्ही सातत्याने उल्लेख करतो. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ हर प्रिडिक्शन फेल है. मात्र अनुच्या विकेटचा अंत, अनुच्या खेळीचा अंत झालेला आहे. आता विकेटवरती दोन खेळाडू उदय शिर्के आणि त्यांच्या जोडीला बारके आहे. दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट आला, प्रेशर होता अन्नूवरती आणि प्रेशरमध्ये त्याच्या माध्यमातून खराब शॉट आपल्याला पाहायला मिळतो. विकेटचं पतन झालं आणि आता उदय शिर्के स्ट्रायकिंग एंडवरती तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅक वरती साई ऑन साइडला स्लॉक करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी साईच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी होतीये, नो डाऊट ॲट ऑल. आणि आता तो आपल्या नावाचा देखील डंका पेटवतोय. गोलंदाज तयार साई, पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न, यावेळेस पंचांकडे अपील, मात्र फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. उदय शिर्केच्या खेळीचा इथे अंत होत असताना गडी गमावलाय. हा दुसरा धक्का बसलाय. येस सर, मला वाटते कुठला खेळाडू बाद झाले यासाठी आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. रेफरल घेण्यात आलाय आणि निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलेला आहे. खरं तर KWPL देखील चालू आहे आणि मला वाटते 2:30 नंतर 7 ते 8 तासाचा ब्रेक द्यावा सर्वांना, कारण चॅम्पियनशिपची फायनल देखील आहे आज. बॉम्बिंग क्रीज मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती कुठला खेळाडू आहे हे आपण पाहूया. आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी स्पेशल एडिशन बॉल, ज्यावरती KWPL असा देखील आपल्याला स्टॅम्प पाहायला मिळतो. अशी ॲडिशनचे बॉल, KWPL चे ॲडिशन बॉल आपण पाहू शकतो या संपूर्ण स्पर्धेसाठी. स्पेशल बॉल या स्पेशल स्पर्धेसाठी आपण सातत्याने उल्लेख करतो की ज्यावेळेस आर्किटेक्ट गणेशजी नाईक साहेब असतात त्यावेळेस आपल्याला स्पेशल आणि स्पेशल गोष्टीच नेहमी पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की आर्किटेक्ट म्हटलं तर घर रिनोव्हेट करायचं काम, मात्र ज्यांच्या माध्यमातून एक स्वप्न पाहिलं गेलं की मी शहराला रिनोव्हेट करेल, माझ्या माध्यमातून माझ्या या शहरामध्ये जितके सारे विकासांचे कार्य केले जातील अगदी ते मी करायचा प्रयत्न करेल. आणि तेच आमचे आर्किटेक्ट गणेशजी नाईक साहेबांच्या वतीने एक प्रयत्न केला जातोय. त्यांच्या प्रयत्नांना यश नक्की मिळेल. सिक्सर चे स्पेशल एडिशन बॉल आपल्याला पाहायला मिळतील. सिक्सर प्लस KWPL चे स्पेशल एडिशन बॉल आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहत आहोत. मनीष सर तुमच्यापर्यंत बॉल दाखवण्याचा प्रयत्न करतील की KWPL सिक्सर प्लस एडिशनचे ते बॉल. आणि तिसरा पंच थर्ड अंपायर रेफरल घेण्यात देखील आलाय. आणि अशा रीतीने बॅटरच्या खेळीचा अंत. उदय शिर्के बॅक टू दी पवेलियन. आता अतुल पाटील आपल्याला पाहायला मिळतील चौथ्या क्रमांकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय, अजूनही एकही धाव अर्जित झाली नाही. आमचे जवळचे मित्र रोहित जिरांगे यांची देखील उपस्थिती. रोहित वेलकम, सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. साई ऑन साइडला वळवलाय, पंचांचा इशारा नो बॉल. स्लॉक स्वीप करत असताना नो +1, 2 बाद. म्हणजे देनेवाला जबी देता देता छप्पर फाड़ के सुरुवात जी मात्र थोडीशी खडतर पाहायला मिळाली, मात्र त्यानंतर नो बॉल आणि नो बॉल वरती आली सिंगल. म्हणजे एकूण 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील अर्जित झाल्यात. आता अतुल स्ट्रायकिंग एंड वरती. अतुलला चांगल्या प्रकारची कामगिरी म्हणजे चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगला बॉल, जबरदस्त बॉल. चेंडूने पडल्यानंतर थोडासा वळण घेतलं आणि मी नेहमी म्हणतो की हायवे वरती वळणारे रस्ते क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू अगदी घातक असतात. इथे आलाय डॉट बॉल. धावफलक 2 आकड्यावरती. शांत सुरुवात मैदानावरती म्हणता येईल बॅटिंग करत असताना टीमची.
यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल आणि विकेट फलंदाज बाद. अतुलच्या खेळीचा अंत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 या आकड्यावरती. सायलीला संघ सध्याच्या स्थितीला थोडासा बॅकफूट वरती. आमचे उद्योजक समाजसेवक एक जबरदस्त दमदार डॅशिंग पर्सनॅलिटी अर्थातच सचिन शेठ म्हात्रे साहेबांचा संघ अवधूत 11 हा संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो. आणि अभिजितजी भोले साहेब जे देखील उद्योजक समाजसेवक एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत असे अभिजित शेठ भोले साहेबांचा संघ सायलीला हा थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता क्रिकेट आहे, 4 ओव्हर अजून देखील शिल्लक आहेत. कालच्या दिवसामध्ये जर मॅच पाहायला गेली तर कृष्णा 11 संघाची अशीच मॅच झाली होती. मात्र त्यानंतर श्रीची ती बॅटिंग आणि मॅच अशा स्थितीवरती पोहोचली जिथे तो संघ जिंकला देखील. त्यामुळे धावा 1 ओव्हर बनल्या नाही तर हरकत नाही आहे. अजून 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. सो चांगल्या प्रकारची बॅटिंग डेफिनेटली होईल याती मात्र शंका नाही आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 2 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचे 4 षटक शिल्लक आहेत. फार एंड कडून आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पाहायला मिळतील. मॅक आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये मॅकला आपण पाहू शकतो. बारकेच्या खांद्यावरती आता जबाबदारी आहे. बारके कसा खेळाडू आहे ना, त्याने पहिल्या मॅच मध्ये थोडीशी इम्प्रेसिव्ह कामगिरी जरूर केली. पहिल्या मॅच मध्ये अन्नूतला खूप चांगल्या प्रकारे त्याने साथ दिली. मात्र आता त्याला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या प्रकारे स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गणेशजी नाईक साहेबांनी ही स्पर्धा जबरदस्त आयोजित केली आहे, अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती बारक्याला देखील तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती मॅक या ओव्हर नंबर 2 मध्ये. डीप मध्ये स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. मॅचच्या माध्यमातून पहिल्याच बॉल दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलक 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस झाली आहे मिस्टेक. नो आणि नो वरती 4 नशिबाच्या या 5 धावा. जणू काही सायलीला संघाने चहा सोबत बिस्किट नाही, सकाळच्या सत्रामध्ये चहा सोबत नशीब खाऊन आलाय आणि या नशिबाच्याच धावा पाहायला मिळतील. पहिले नो बॉल, नो बॉल वरती सिंगल आली, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर नो आणि नो बॉल वरती 4 म्हणजे एक्स्ट्राच्या या 8 धावा पाहायला मिळतात. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक बारक्याच्या बॅट मधून डाऊन द ग्राउंड स्ट्रेट एज एरो लॉंग ऑफला क्लिअर करत चौकार. KWPL ब्रँडेड 4. 12 धावा फलकावरती आहेत. बघा किस्मत किस्मत की बात है. आज दुबतो कल बरसात है. पहिले धावेंचा आकाळ होता, मात्र आता धावेंचा पाऊस पडतोय आणि मॅचच्या षटकामध्ये आतापर्यंत धावा कुठल्या गेल्यात त्या म्हणजेच 9, माफ करा 10 धावा कुठल्या गेल्यात. पहिला वाईट, त्यानंतर 9 वरती 4, 5 त्या आणि त्यानंतर एक चौकार. यावेळेस ऑन साइडला वळवलाय आणि बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जबरदस्त स्ट्रोक, एक्झिक्युशन जबरदस्त बारक्याचं पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये होता आणि अशा वेळी संघाच्या अडचणीमध्ये या खेळाडूने जबरदस्त भूमिका स्वीकारली आहे. जब मसले बडे होते अपने टीम के लिए बारके हमेशा खडे होते, आम्ही नेहमी उल्लेख करतो आणि अगदी तशीच सुरुवात. मैदानावरती संघ अडचणीमध्ये आल्यानंतर 3 विकेटचं पतन झालं होतं. 2 या आकड्यावरती मात्र आता 16 धावा फलकावरती आहेत. स्ट्रोक पुन्हा एकदा जबरदस्त A1 क्वालिटीचा KWPL ब्लँडेड चौकार. जबरदस्त जबरदस्त मैदानावरती बॅटिंग पाहायला मिळते. 5 चेंडूंवरती 17 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन बारक्याच्या बॅट मधून आलेलं आहे. जबरदस्त तो देखील बॅटिंग करतोय. दुसरीकडे मोहित, एकीकडे बारक्या, दोन्ही खेळाडू जबरदस्त मैदानावरती एकमेकाची साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बारक्याच्या बॅट मधून 5 चेंडूंवरती 17 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील दिशा दाखवली आहे.
यावेळेस देखील मिळेल जी मात्र सिंगल धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 21-21 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस पंचांकडे यूज अपील, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रेफरल घेण्यात आलाय आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. आता योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. आमच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून SSS लाईव्हची संपूर्ण टीम आपल्यासोबत जॉईन झालेली आहे, ज्यामध्ये आमचे टेक्निकल स्कोरर योगेंद्र शिंदे सर असतील, मिक्सर रोबो रॉबर्ट सागर साबळे असतील, हर्ष कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, रोहित भाई यादव जे देखील मेन कॅमेरा वर्क करत आहेत, बाबू देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतील. सो SSS लाईव्हची संपूर्ण टीम आपल्यासोबत जॉईन झालेली आहे, त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. अभिमते अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचा फरदीन काझी अभिमते, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. काय म्हणू आता अभिमतेबद्दल, भावानी पातळ माया केली म्हणेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळेल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि योग्य तो निर्णय की फलंदाज बाद आहेत, विकेटचं पतन झालंय. अजून एक धक्का बसतोय, अर्थातच आज चौथा धक्का बसलेला आहे. बॅटिंग करत असताना टीम साई लीला संघाला एकावरती एक फलंदाज बाद होत आहेत, मात्र बारक्या दुसरीकडून मैदानावरती संघाचा तारणहार म्हणून पुढे आलाय. कृष्णा 11 संघाचे मालक घाटाचा राजा लक्षा यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानावरती डाऊन द ग्राउंड अजून एक जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे. 25 धावा फलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत. कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचे विनंती राहील. 10 मिनिटं घेण्यात आलेत. धावसंख्या 25. एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त धावा आम्हाला म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये 2च आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 3, त्यामुळे सुरुवात जी म्हणता येईल खडतर होती तिला आता कुठेतरी चालना मिळाली आहे. आता बारक्या मैदानावरती पाहायला मिळतील. अनुने देखील मेसेज दिला की ही ओव्हर थांबून खेळायचं आहे, त्यामुळे नक्कीच मैदानावरती बारक्या कशा प्रकारची कामगिरी करेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. 1 मॅन आर्मी म्हणून अनुची देखील ओळख आहे. तो मैदानाच्या बाहेर जरूर आलाय. पहिली मॅच त्याने गाजवली, या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक त्याने कंप्लीट केलं. आता तो डगआउटमध्ये विराजमान आहे. विकेटचं पतन जरूर झालंय, मात्र आता बारक्या मैदानावरती पाहायला मिळतोय जो बारक्या ओळखला जातो त्याच्या चिवटपणासाठी, त्याच्या चिकट खेळीसाठी, आणि तोच खेळाडू मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस व्हाईट बॉल, फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोचेल 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा फलकावरती आहेत. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. एक धाव झाली कंप्लीट. चिकी सिंगल म्हणता येईल. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. साई जे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, ज्या साईने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आम्ही नेहमी उल्लेख करतो की हायवे वरती वळणारे रस्ते, क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू अगदी घातक असतात, आणि मैदानावरती तेच आपल्याला साईच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता, मात्र बॅट आणि बॉल संपर्क नीट झाला नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये गेला, जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. एक धाव कंप्लीट. धावफलक 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नीट झाला नाहीये. धावफलक स्थिर आहे. स्थिरावलेल्या पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळेल. 28 या आकड्यावरती. युद्ध पातळीवरती अगदी प्रत्येक गोष्टीची निगा ठेवत असताना आपल्याला आर्किटेक्ट गणेशजी नाईक साहेब पाहायला मिळतील, आणि हेच एका यशस्वी आयोजकाची ओळख आहे. प्रत्येक गोष्टीची काळजी गणेशजी नाईक साहेबांच्या वतीने केली जाते,
आणि ज्यावेळेस आयोजक युद्ध पातळीवरती असतो त्यावेळेस फील्डवरती काय सुरू आहे हे पाहायला मिळतं त्यांना, आणि अगदी तेच प्रत्येक गोष्टीवरती खारीची तीक्ष्ण नजर आमचे गणेशजी नाईक साहेबांची आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची देखील ओळख आहे. सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव, आणि त्याच्यासोबतीला या परिसरामधील खेळाडूंना एक हक्काचा व्यासपीठ मिळावा त्यासाठी जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. तितकाच जबरदस्त स्ट्रोक स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. आज जबरदस्त खणखणीत चौकार. 34 34 जावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, मिड विकेट मध्ये फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होते. तिसरं 3 षटकांची समाप्ती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचेल 35 35 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडंसं स्पीडअप करणं देखील बंधनकारक आहे. बॅटिंग टीमने पॉवर प्ले घेतलेला आहे. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची शेखर सर, 3 षटक 14 मिनिटांमध्ये हाताळले गेलेत. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा केली आहे. तीन षटकांच्या अखेरीस धावफलक 35 या आकड्यावरती पाहायला मिळेल. टीममध्ये प्रणित सारखा एक जबरदस्त खेळाडू आहे. सो या मॅच मध्ये कुठेतरी तुम्हाला 55 ते 60 प्लस धावा बनवणं गरजेचं आहे माहिती, आणि म्हणून अनु देखील डगआउटमधून सांगितलं की कमीत कमी 2 षटकांमध्ये 20 धावा तरी येणं गरजेचं आहे. 20 धावा जर आल्या धावफलक 55 पर्यंत जाऊन पोहोचेल. 56 धावा एक फायटिंग टोटल मी म्हणेल या टीमच्या विरोधामध्ये असेल जरूर. अवधूत 11 एक नामवंत संघ आहे ज्यामध्ये नामचीन खेळाडू आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. अगदी मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी होईल या खेळाडूंच्या माध्यमातून ते पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. ओव्हर नंबर 4 ला झाली आहे सुरुवात. फार एंड वरून बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. स्वरूप चौथ्या षटकामध्ये. SSCC कृष्णा 11 दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. मिड मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मैदानावरती जबरदस्त स्ट्रोक आणि जबरदस्त एक्झिक्युशन पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटकेबाजी टेक्निकल स्ट्रोकचा मुजायरा पाहायला मिळाला. स्क्वेलेकच्या दिशेला अगदी फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बॉल सीमारेषा पलीकडे चौकार आलाय. फलक 39 39 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9-20 वरती बारक्या खेळतोय. दुसरीकडे 5 बॉल 14 आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस विकेट फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5 आणि या मॅचची गोल्डन विकेट. अर्थातच ओमकार जगईचा अंत 5 चेंडूंवरती 14 धावा बनून आता ओमकार मैदानाच्या बाहेर. $39 on the board with loss of 5 wicket. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा फलकावरती येत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर स्वरूप. त्यावेळेस मिस्टेक झाली आहे. जरूर मिस्टेक आपण म्हणू शकतो. धावफलक पाहायला मिळेल 40 या आकड्यावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर देखील तयार. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 41.
41 ऑन द बोर्ड. 41 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे की मिड मॅच मध्ये टॉस कुठल्याही प्रकारचा विलंब न करता होणार आहे. सो इनिंग्स ब्रेक मिड मॅच मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचा कौल जो मात्र करण्यात येईल. कदम काका आणि यशवंतजी भोईर साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. फोर्टी 41 धावा फलकावरती आहेत. काल एक आपण स्पेशल टॉस कॉइन जो मात्र या स्पर्धेसाठी वापरला, तो जर कोणाकडे असेल, चुकून राहिला असेल, आपण लवकरात लवकर सुपूर्द करायचंय प्रथमेश सरांकडे. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 41 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 7 गड्यांच्या मोबाईलमध्ये 41 धावा. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. या शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. हे षटक म्हटलं तर दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचं राहणार आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्यात. त्यापैकी पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतर 5 बॉलवरती केवळ आणि केवळ 2च धावा गोलंदाजाने खर्च केल्या. मात्र आता कमबॅक करावा लागेल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 41 या आकड्यावरती. प्रणीतच्या खांद्यावरती जबाबदारी. आता शेवटच्या षटकाची टीमचा आयकॉन. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल कंप्लीट होईल, धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 42. ओम आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. ओमकार ओमी आता पाहायला मिळतील मैदानावर. प्रफुल्ल आणि ओमी हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन आणि पंचांना सांगू इच्छितो की 22 मिनिटं झालेली आहेत. 22 मिनिट्स कंप्लीट आहेत. 20 मिनिटं झाली. 2 मिनिट एक्स्ट्रा देखील घेतले गेले. 8 गडी बाद. 42 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बघा, 22 मिनिटं झालेली आहेत. बेचाळीस धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील मिस्टेक झाली आहे. फलंदाज बाद. 9 धक्का. 42 या आकड्यावरती टीम सायलीला या संघाला 1 मोर विकेट डाऊन. बेचाळीस धावा फलकावरती आहेत. 9 गड्यांच्या मोबाईलमध्ये आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज देखील तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रणीत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा खेळाडू पाहायला मिळतोय. मात्र विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का? कालच्या दिवसामध्ये देखील एक विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आणि आजच्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का? मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये रनआउटचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर करण्यात आली आहे. मात्र बॅट्समन कदाचित त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की ते आउट असतील. बॉडी लँग्वेज सांगते आपण तिसऱ्या पंचांची मागणी केली. सो तिसऱ्या पंचांच्या दिशेला वळणार आहोत. अनेक सारे मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्व मान्यवर मंडळींचं करूया आपण सहर्ष स्वागत. KWPL कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचं ॲडिशन नंबर 2 आणि फलंदाज बाद असतील. सो
42 या आकड्यावरती संघ ऑल आउट झालाय. 43 धावांचं लक्ष. अवधूत 11 संघाला विजयासाठी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेला जाऊया. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. चला बघा, एक कडकडीची विनंती असणार आहे. कालच्या दिवसात जो टॉस कॉइन होता, एक स्पेशल टॉस कॉइन होता, तो कुणाकडे राहिला असेल चुकून तर प्लीज विनंती असेल की आपण आमच्यापर्यंत सुपूर्द करा. आमच्या प्रथमेश ठाकूर सरांचा जो टॉस कॉइन होता कोणाकडे राहिला असेल तर प्लीज आमच्यापर्यंत सुपूर्द करा. अच्छा, तुमच्याकडे आहे, प्लीज आणून द्या, हरकत नाही. प्रथमेश सर, मिळालाय आपला टॉस कॉइन. मॅच असणार आहे SSCC आणि कृष्णा 11, बरोबर? येस. चला तर मग दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. SSCC आणि कृष्णा 11. बघा, आपल्याला वारंवार आपण सूचना करण्यात आली आहे आणि वेळेचं पालन आजच्या दिवसात करणं आपल्याला खूप गरजेचं आहे, कारण आज फायनलचा दिवस आहे. आपण सुपर 3 ची लढत देखील पाहणार आहोत. सेमीफायनल देखील आहे, फायनल देखील कव्हर करायची आपल्याला. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स कुठे असतील आपण त्वरित रिपोर्टिंग करा. कृष्णा 11 आणि SSCC. He wants check this. ज्या संघाचा संघ कर्णधार नसेल त्या समोरील कर्णधाराला टॉस विन द्यायचा आहे, लक्षात ठेवा. येस सर. आता नुकताच पुन्हा एकदा मी माहिती आपल्यापर्यंत सुपूर्द करतोय. बघा, कृष्णा 11 संघाचे कॅप्टन इथे अवेलेबल आहेत. दादा, आपण व्यासपीठावरती या. आणि SSCC संघाचे देखील कॅप्टन आलेत, तर मग टॉस करून घेऊयात. यदा कदाचित पहिला बॉल जरी पडला, लक्षात ठेवा, यदा कदाचित पहिला बॉल जरी पडला तरी समोरील कॅप्टनला टॉस विन दिलं जाईल. हा कंपल्सरी नियम आहे, त्यामुळे सांगून ठेवतो नियम फक्त की पहिला बॉल पडला तर मात्र डायरेक्टली समोरील कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. आणि मी आपल्या मान्यवरांना विनंती करतोय, यशवंत शेठ भोईर साहेब आपण या. आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स रिपोर्टिंग करा त्वरित. या साहेब, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष मी स्वागत करतोय आपल्या KWPL मध्ये. आपलं देखील वेलकम असणार आहे. त्वरित आपण पटकन टॉस करून घेऊयात, कारण मैदानात सामना देखील सुरू आहे. नाणेफेकीचा कौल होईल. जितू आहेत, टेल्स कॉल केलाय. आणि येस, टेल्स इथेच. धन्यवाद मान्यवरांचं. दादा, आपण देखील विराजमान होऊ शकता. जितू, पटकन काय डिसिजन आहे आपण फक्त ते कळवा. बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करता हरकत नाहीये. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक आपण देऊयात. धन्यवाद मान्यवरांचं देखील आपण मानूयात. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स, प्रथमेश ठाकूर सर. तर चला, मॅचच्या दिशेने आपण लगेचच वळतोय. सामन्यात सुरुवात. धडपडलाय, चाच पडलाय आणि विकेट देखील मिळेल. धावचीच्या स्वरूपात दुसरा धक्का आपण पाहतोय बॅक टू बॅक. यापूर्वी प्रणित पाटील आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट. काय सुरू आहे प्रणित? बघा, आपल्या खरं तर संघामध्ये मागोमाग विकेट पडतायत. चांगली बॅटिंग होणं फार आता महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. जर आपण पाहिलं तर
धावपलकावरती एकही धाव नाही आणि विकेट किती गमावल्यात तर तब्बल 2. ऑनसाईडला ड्राईव्ह केलाय, ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत, एकही धाव धावपलकावरती नाहीये आणि विकेट मात्र आपण पाहतोय 2 गमावल्यात. एक डॉट बॉल आलाय. सध्याच्या घडीला जे काही घडतंय ते पूर्णपणे फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने घडतं असं म्हणावं लागेल, कारण अन्नू भोईर इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद. तू चल मैं आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका मागोमाग एक विकेट, बॅक टू बॅक फॉल ऑफ विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. यापूर्वी आपण पाहिलं प्रणित बाद झाला आणि आता या संघाचा कल्याण आयकॉन अर्थातच साई पाल देखील बाद होतोय. पूर्णपणे सध्याच्या घडीला बॅकफुटला ढकल अवधूत 11 वाडेकर संघाला. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये आपण पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला. गोलंदाजी करत असताना तो अर्थातच षटक क्रमांक पहिलं योगेश जरी धाबा माफक असल्या तरी मात्र त्या माफक धाबांपर्यंत पोहोचताना संघर्ष करावा लागेल. अन्नू भोईरनं खऱ्या अर्थानं प्रथमतः रिया 11 या बलाढ्य संघाला परास्त केलं, होत्याचं नव्हतं केलं आणि त्या संघाला मात्र परास्त करत असताना अर्धशतकीय खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये काय घडेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. गोलब काय करतोय, धावला, गरज होती का या धावेची. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आपण पाहतोय. इथे मात्र एकही धाव धावपलकावरती लागत नाही आणि विकेटवर विकेट आपण पाहतोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. पडदा सोडून बसा प्लीज, विनंती आहे. पडदा सोडून बसायचा मागे. खराब चेंडू आहे, नो बॉल कॉल केला अंपायरने आणि इथे मात्र अतिरिक्त धाव मिळेल. योगेश परत गोलंदाजी मार्क वरती. खराब चेंडू होता हा देखील. ऑन साइडला खेळलाय, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट होत नाहीये. सध्याच्या घडीला बघा एकमेव असा फलंदाज ज्याच्यावरती आता पूर्णपणे संघाचा दारोमदार आहे, नितीन गोलब. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण फक्त 2 धाबा दापलकावरती आणि तब्बल 4 विकेट गमावल्यात. धावा करायच्यात आता त्या एकंदरीत 41 आणि चेंडू शिल्लक आहे 24. केतन सारखा अजूनही एक विस्फोटक फलंदाज डगआउट मध्ये, त्यामुळे प्रणितला मला तर वाटते जास्त चिंताजनक गोष्ट नसेल. यावेळेस ऑन साइडला खेळलाय, फटका चांगलाय, पायांच्या साह्याने चेंडूला अडवलं जात आहे. जबरदस्त मॅच रंगत्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय बारक्या गोलंदाजी मार्क वरती आता येतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती मात्र फलंदाज आदिल आपण पाहतोय. सायलीला 11 विपक्ष अवधूत 11 गौरीपाडा या दोन संघांमध्ये
ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. स्टॉपच सुरू आहे, या गोष्टीची आपण थोडी काळजी घ्या. वेळ कोणासाठी थांबत नाही. ओ पुण्यातून बाहेर काढलाय. रायटी बॅटरीसाठी लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. चार ओव्हरमध्ये 41 करायच्या होत्या आणि एकच धाबे. सिंगलने काही होणार नाहीये. चौकारांची नितांत गरज आहे या मॅच मध्ये. 2 स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात सकाळच्या सत्रापासून. आज मात्र प्रेक्षकांची गर्दी असेल त्याचं कारण मात्र आज संडे धमाका आहे. आज मात्र या गोष्टीची नोंद ठेवा की ऑलरेडी शेड्यूल मध्ये आपण 1 तास मागे आहोत. शक्तीदादा म्हात्रे यांचं देखील नुकतंच शुभागमन झालंय आणि दादांचा स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. निम्मा संघ गारात. 5 विकेट गमावले आहेत अवधूत 11 गौरीपाडानं. एका मागोमाग एक विकेट आपण पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. शक्तीशेठ म्हात्रे यांचं इथे नुकतं शुभागमन होत आहे. आपण व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. शक्तीशेठ म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. दोन्ही संघ 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत. खरं तर क्वालिफाय होण्याच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात सध्या. हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. ओ यावेळेस काय घडतंय? अतिरिक्त धाव मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. स्वीप करायचा होता. एक धाव मात्र प्रचंड वेगाने पूर्ण केली आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव असेल आणि धावसंख्या पुढे लेग बायच्या मदतीने आपण पाहतोय. टोटल सध्या आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात 6 धावा. एका धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. तो अर्थातच अवधूत 11 गौरीपाडा संघाला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्याने धाबा संख्या पुढे 7 वरती. तर काल 2 वाजता 1:30 वाजता मॅचेस कंप्लीट झाल्या. 2 वाजता सेटअप कंप्लीट केला. ट्रिपल एस लाईव्ह टीमनं पण आज पुन्हा एकदा योग्य त्या वेळेवरती आपण मैदानावरती आलात, सेटअप ऑन केला, त्याबद्दल नक्कीच त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. 1 साइड हिरो आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन रोहित 7 फूट 8 इंच. खरं तर ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आमचे बाबूला देखील तुम्ही पाहताय. 11 धाबा झाल्यात. 2 ओव्हर नंतर 11 धाबा झालेल्या आहेत. काय सुरू आहे प्रणित?
अतुल बघा सनस्क्रीन हवी असेल तर प्रणितशी संपर्क साधा आपण, कारण नाईटची मॅच काल खेळायला गेलते तरी देखील सनस्क्रीन लावून ते गेलते, मला काही कळालंच नाही खरं तर. केतन स्टॅकिंग एंडवरती ऑन साईडला खेळला आहे, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अतुलला आपण पाहतोय डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण होतीये. 17 बॉल 31 ची गरज आहे. या 5 बॉलमध्ये यदा कदाचित जर चांगल्या दाबत संख्या बनल्या तर मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मॅच देखील बनू शकते. ऑन साईडला खेळलाय, नो कांट टेक दिस रन. सांगितलं पहिलेच गोलपने, तरी देखील प्रयत्न केला. केतनला मैदान सोडावं लागेल धावचेच्या स्वरूपात. केतन देखील होतोय बाद. प्रणित जर स्वस्तात डाव संपला तर मात्र नेट रन रेट वरती तुमचा इम्पॅक्ट पडू शकतो. पण सुरू काय बघा, कारण टार्गेट जर आपण पाहिलं तर एकंदरीत 43 टार्गेट होतं. ओ यावेळेस बाहेर ठेवला गेलाय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. घोलप शांत आहे सध्या, पण त्याच्या बॅटने त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. ऑन साईडला बळवलाय, गॅप मध्ये खेळलाय, मिड विकेटला गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा, चेंडू सीमा पार, चौकार. चौकार आपण पाहतोय 4 धाबांच्या मदतीने धाबा संख्या आता 16 वरती. येणारी 14 बॉल आणि 27 ची गरज. 8 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. ज्या प्रकारे वेळ चाललाय असं वाटतंय की शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुमचा पॉवर प्ले मध्ये वाढू शकतो. डॉट बॉल आणखीन एक आपण पाहतोय, वारंवार डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल षटक संपलंय. 3 षटकांचा काही संपन्न. 16 धाबा दापलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी 27 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 27 धाबांचं समीकरण. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जातोय. शक्ती शेठ मात्रे बघा खर तर आनंद घेतात या सामन्याचा. अवधूत 11 गौरीपाडा विपक्ष साई लीला 11. आणि सध्या असं आपण म्हणू शकतो की साई लीला 11 संघाचं पारडं जड झालंय. मॅकला आपण पाहतोय. अख्तर गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला चेंडू ऑन साईडला बॉटमॅनच्या साहाय्याने वळवला जातोय. एकदा पूर्ण केली गेली आहे आणि सिंगलने धावसंख्या पुढे टोटल 17 वर. 11 चेंडू 26 ची गरज. चला शेड्यूल मध्ये 1 तास मागे होत अन्नो, या गोष्टीची थोडी काळजी घ्या.
ओ गॅप मध्ये ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका, 4 धाबा मिळतील, चौकार. दहा चेंडू आणि 22 धाबांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. 3 चौकार खर तर सुरुवातीला ते येणाऱ्या 4 चेंडू मध्ये यायला हवेत, तरी आता कदाचित मात्र सामना पुन्हा एकदा अवधूत 11 गौरीपाडा संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. बॉलच बॅक याचा होता, बॅटची कालची काढायला लागली आहे. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. 9 बॉल 22 धाबांची गरज आहे. 9 चेंडू 22 धाबा. हो आणखीन एक डॉट बॉल आलाय. 8 चेंडू आणि 22 धाबांची गरज आहे. ऑन साईडला खेळला फटका, चांगला फिल्डर आहेत. 7 बॉल 21 शेवटचा बॉल. 7 चेंडू आणि बिजासाठी 21 धाबांची गरज. चांगला खेळ झाला सायलीला 11 संघाचा. प्रथमतः रिया 11 सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं आणि आज मात्र आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 मॅचेस काल जिंकले, आज तिसऱ्या सामन्यामध्ये आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बघा, ज्या संघाचा कॅप्टन इथे मिड इनिंग मध्ये उपस्थित नसेल किंवा जो संघ उपस्थित नसेल त्या संघाचा संघ मालक देखील जर उपस्थित राहिला नाही तर मात्र पुढील वर्षी त्या संघाला या स्पर्धेमध्ये बॅन केलं जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. जो संघ इथे उपस्थित राहणार नाही मॅच साठी किंवा जो संघ मालक इथे उपस्थित राहणार नाही त्या संघाला मात्र पुढील वर्षी बॅन केलं जाईल. रिवर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. व्हाईट बॉल, अतिरिक्त दाब्याचा इशारा पंच करतात. ऑनसाइड स्वीप करायचा होता आणि ते एक धाव कंप्लीट केली आहे. लीग बायच्या स्वरूपात ही धाव. 6 बॉल 18, 6 चेंडू आणि 18 धाबांची गरज. नाही असं वाटलं की साहिल गोलंदाजी करतील. उदय करायला हवी होती साहिलने गोलंदाजी. 6 बॉल 18चं समीकरण आहे. साहिलचे वडील फार चांगले क्रिकेट खेळलेत. साहिलने फार काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. शेवटच्या 2 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. सहा बॉल 18, 6 चेंडू 18 धाबा. आणि इथे मात्र काय घडलंय वाईट +4, 5 धाबा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर वाईट +4 या 5 धाबा मिळतात. 18ची गरज होती. 6 बॉल 13 धाबांची गरज आहे. मॅच इज ऑन. सामना पुन्हा एकदा खुला झालाय अवधूत 11 गौरीपाडा या संघासाठी. 6 चेंडू 13 धाबा. पहिला सामना कोणी विचारही केला नसेल की आजच्या दिवसातील पहिली मॅच इतकी हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळेल, पण सध्याच्या घडीला ते चित्र पाहायला मिळतंय. कारण उर्वरित चेंडू शिल्लक 6 आणि विजयासाठी करायच्या धाबा 13. पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला जातोय. 6 बॉल 12 धाबांची गरज आहे. सुरुवात जरी खडतर झाली तरी कमबॅक आम्ही करू शकतो सांगत असताना आणखीन एक एक्स्ट्रा रन. 6 बॉल आणि 11 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. पंच लक्ष द्या, अंतिम 1 चेंडू शिल्लक आहे. यानंतर मात्र एक फिल्डर आपल्याला पॉवर प्ले मध्ये पाठवावा लागेल. जसा 1 मिनिटाचा वेळ पूर्ण होईल सर्वांसाठी नियम सारखे असतील. रिबास शस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. डगआउट मधून कोणतीही माहिती देऊ नका, तो रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार नाही जर तुम्ही डगआउट मधून सांगितलं तर. पुढे आलाय बॉलच बॅक केल्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक अखेर अख्तरनं बॉल अडवलाय. येणारे 4 चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे. नितीन गोलप ऑन स्ट्राईक. नितीने तो मुनकीने गोलपला आता काहीतरी गोल करावा लागेल या मॅच मध्ये.
जेणेकरून सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळेल. वेळ जसा पूर्ण होईल आम्ही तुम्हाला सांगू पंच, आणि त्यानंतर मात्र एक फिल्डर तुम्हाला पॉवर प्ले मध्ये पाठवावा लागेल. याचं कारण प्रत्येकाला नियम हे समान आहेत. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा. ऑन ड्राईव्ह केलाय आणि काही इंचाच्या अंतरावरून चेंडू गेलाय. वेळ संपलाय. आता जी काही कारवाई करायची ती पंच तुम्ही करा. तीन बॉल 9. तीन चेंडू आणि 9 धावांची गरज. ऑन साइडला बळवलाय. हो वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग. हा ना कॉलिंग अजूनही चांगली झाली नाहीये. आणि इथे मात्र आपण पाहतो या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होतोय. धाव मात्र मिळत नाहीये, एकही धाव नाहीये. हा डॉट बॉल असेल. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. 18ची गरज असताना पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर जवळपास 7 धावा खर्च केल्या होत्या. 0 चेंडू हाताळले होते, कारण व्हाईट बॉल प्लस 4 आणि त्यानंतर 2 एक्स्ट्रा रन असं समीकरण होतं. आणि तिथून पुन्हा एकदा मॅच आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये अन्नू भोईर. काय गोलंदाजी करतोय. 1-2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. दोन चेंडू 9 धावा. ऑन साइडला स्वीप करायचा होता. डॉट बॉलची समाप्ती आणि मॅच आपल्या खिशात घातली आहे. जवळपास सामना जिंकलाय साई लीला 11 या संघानं. औपचारिकता पूर्ण, फॉर्मॅलिटीज पूर्ण झाली आहे. शेवटच्या बॉलवरती चौकार आला, पण वेल गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय साई लीला 11. अभिनंदन. 3 सामने जिंकले साई लीला 11 ने आणि 2 सामने जिंकले ते अर्थातच अवधूत 11 गौरीपाडानं.